नमस्कार वानखेडे, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। सध्या सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे। निवडणुकाचं वारं सुरू असतानाच विविध ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी राजकीय लोकांमधून उठताना दिसून येत आहेत। लक्ष्मी टाकळीच्या भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आरोप होत आहेत। लक्ष्मी टाकळीचे माजी सरपंच संजय साठे यांनी टाकळीचे विद्यमान सरपंच औदुंबर ढोणे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। ते आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेत। आपण पाहू शकता ही पोस्ट त्यांनी शेअर केले। तर या पोस्टमध्ये त्यांनी दलित मुलांच्या शिक्षणावर राजकारणाचा घाव या मथळ्याखाली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केले। ह्याच्यामध्ये त्यांनी सरपंचावर आरोप केलेला आहे की त्यांनी वसतिगृहासाठी मोजणीसाठी अधिकाऱ्यांना दमदाटी केले, त्यांच्या नेते मंडळींनी दमदाटी केले, अशा प्रकारचा आरोप करत या पोस्टमध्ये त्यांनी माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे, सरपंच आणि इतर दोघांचे फोटोसुद्धा शेअर केलेत। यानंतर लक्ष्मी टाकळी परिसरामध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे। माझ्यासोबत आता लक्ष्मी टाकळीचे विद्यमान सरपंच आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा प्रकार काय आहे ते। मला सकाळी फोन आलता, बाबा असे मोजणी अधिकारी आपल्या सरकारी जमिनीवर मोजणी करायला आलेत। मी म्हणलं तिथल्या माणसाला नानासाहेब महादेव देठ यांचा फोन आला। ते म्हणले अशी मोजणी अधिकारी आले तर मोजणी करायला लागेल, ते काहीतरी हॉस्टेलला जमीन देणार आहेत। मी म्हणलं मला तर काय कल्पना नाही, मला काय नोटीस नाही बाबा, मी जरी सरपंच असलो तरी मी चौकशी करतो आणि तुम्हाला एक 10-15 मिनिटात सांगतो। म्हणलं मला जर काय मोजणी येणार आहे का नाही असं काय मला माहिती नाही। मग समाज कल्याण विभागाचे अधिकारी आलेत, म्हणले मोजणी करायला लागलेत। मी म्हणलं करू द्या, मग काय त्यांना आपल्याला नोटीस नाही, त्यांच्या हिशोबाने काय चालू असेल, शासनाची मोजणी असेल, आपल्याला काय अडचण नाही आपल्याला। नाही म्हणले आमच्या इथं आम्हाला नोटीस नाही, आम्हाला कोणाला कल्पना नाही, ग्रामपंचायतला माहीत नाही, तलाट्याला माहीत नाही, तलाट्याला फोन केला तर मग मोजणी कशी काय करायला लागलीत। मी म्हणलं मोजणीला आपली काय अडचण नाही, मुलाबाळांचं वसतिगृह व्हायला लागले, आपल्यात दुसरं काय नाही म्हणलं, तिथं काय दुसरं काय कोणाला काय विकते ते काय म्हणलं, असं तसं मी थोडं फोनवर त्यांना बोललो। मग मी प्रचारात होतो, तिकडं बहोळीमध्ये होतो, मला यायला वेळ गेला 1-1:30 वाजले साधारणतः। परत आल्यानंतर मी मोजणी अधिकारी तिथं होते, त्या हे जे आपल्या वसतिगृहाचे सर्वे होते, ज्यांनी मोजणी आणली होती ते बी तिथं होते। मग त्यांचं काय तर आधी शेतकऱ्यांबरोबर काय थोडं तू मी करायची नाही, असं करायचं नाही, तसं करायचं, त्यांचं झालं असेल। ते म्हणले थोडी खरखर झाली, असं झालं तसं झालं। मी म्हणलं आचारसंहितेचा काळ आहे, आता खरखर करू नका, आपण 4 दिवसानं ही करू म्हणलं, मोजणी अधिकाऱ्यांना दुसरी तारीख मागवून घेऊया आणि मोजणी करू। आचारसंहितेत काय तर गोंधळ घालू नका, 2 दिवस जाऊ द्या एवढं। आचारसंहितेत झाले की आपण अजून एक मासिक सभेचा ग्रामसभेचा ठराव त्यांना करून देऊ म्हणलं, येऊ द्या असं सरांना बी त्या बोललो। बाबा तुम्हाला जर हितच जागा आडरानात जरी होत असेल, आपण 25-30 गुंठ्याचा एखादा मोठा ओपन पेस बघूया, त्याच्यावरती आपण मोठं शासकीय वसतिगृह बांधू, तुम्हाला तेवढी जागा पुरत असली बघा, नसेल तर इथं 2-2.5 एकर म्हणता घेतली तरी माझी काय अडचण नाही। पण आता शेतकऱ्यांबरोबर तुम्ही करत बसण्यात किंवा काय करत बसण्यात, आचारसंहिते काळात उगाच काय तर गोंधळ नको, आजचं जाऊ द्या, एक 4-8 दिवसाची तारीख तुम्ही पुढची घ्या, मोजणी करून घ्या म्हणलं, काय अडचण नाही माझी। पण ह्या पोस्ट व्हायरल जी झाली, मोबाईलवर फिरायला लागली, त्यात काय नसताना प्रशांत मालकांचं नाव घेतलंय, समाधानदादांचं नाव घेतलंय, ह्यांच्या कार्यकर्ता सरपंच टाकळीचा औदुंबर ढोणे ह्या माणसानं अशी दमदाटी केली मोजणी अधिकाऱ्याला, समाज कल्याण अधिकाऱ्यांना, अशी म्हणून पोस्ट त्यांनी मोबाईलवर टाकली। आता मला बी काय बराच वेळ माहीत नव्हतं, मला पोरांनी दाखवलं, टाकलं व्हॉट्सअपला, बघा म्हणले ती काय टाकलंय त्यांनी। आता हे जे आरोप केले, ते आरोप करणारे संजय साठे आहेत माजी सरपंच, त्यांना आणि तुमच्या टाकळीच्या ग्रामस्थांना काय आवाहन कराल? मी काय म्हणतोय, असे बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी त्याची चांगली चौकशी करा। कुणाला जर आम्ही थांबवलं असेल, दमदाटी केली असेल तर शासन आमच्यावर काय असेल ती कारवाई करेल। मी सरपंच राजकारणाच्या हेतूनं तुम्ही जर काय असं काय करत असला, दलित माणसाला हुसकवणं, हे करणं ती करणं, तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी करा, पण असं करू नका बाबा लोकांची बदनामी। मी चांगल्या पद्धतीनं काम करतोय। मी आता दलित मुलींच्या वसतिगृहापाशी जवळजवळ 14 ते 15 लाखाचा रोड टाकलाय मी त्यांना। परत त्यांची लाईट गेली आली, निमेरातचं मी तिथं माणसाला पाठवतोय, बाबा मुलींचं आहे, गोरगरिबाच्या मुली तिथं शिकते, त्यांना काही सोयीसुविधा आपल्या ग्रामपंचायत कोण जी देता येते ते काही कमी पडू देऊ नका। पण ही संजय साठे असंच कडवर खोटं बोलत आलाय। आता काय म्हणतोय, मी नगरपंचायत करायला लागलोय। नगरपंचायत मी माझी सहकार्य
विजयमाला सचिन वळके यांच्या कालावधी मी स्वतःहून म्हणलं आपला ठराव करून द्या, नगरपंचायत आपली झाली पाहिजे, आपल्याला निधी कमी पडतोय असं तसं बरीच काय काम आहेत अशी. बाबा आमचे ठराव आहेत, आमच्या सरपंचाचे ठराव आहेत, आम्ही तुम्हाला कागदानिशी दाखवतो, ठरावपत्र ती सगळं दाखवतो, ठराव क्रमांक. पण ती म्हणते मीच केलं, गटरी मीच केली. जेव्हा सचिन वाळकींची मंडळी सरपंच होत्या त्यावेळेस आम्ही 22 लाख त्याला बी ठेवले होते. परत एवढंच झालं की ह्याच्या काळात ह्यांनी त्यांच्याकडे वर्ग केले, यांचं 1 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्याचा वर्ग केले आणि त्या गटरीचं बी श्रेय तीच घेतात. म्हणजे ज्याला बोला येतं आहे माईकवर, ही सारखं कळतं आहे, सोशल मीडिया करतं आहे, ती माणसं अशीच जाणून बुजून श्रेय घेण्यासाठी फक्त ह्याचं सगळं चालू आहे. मी का म्हणून दलित मुलींच्या हॉस्टेलला विरोध करेन? मला काय म्हणायचं, 1 नाही 2 होऊ द्या, आपल्यात 2 नाही 3 होऊ द्या, सगळ्यात महाराष्ट्राची मुली आपल्यात येऊ द्या, राहू द्या. पण असं जी काय ह्यांचं बोलणं आहे, सरपंचांनी दमदाटी केली मोजणी अधिकाऱ्याला, समाज कल्याण अधिकाऱ्याला, ही अजिबात काय खरं नाही. आणि प्रशांत मालकाचा समाधान दादाच तर ह्यात काय काडीचा सहभाग नाही, त्यांचा माझा फोनसुद्धा नाही. आता सरपंच ढोणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. याचसोबत जर असे काय आरोप जर मी काय केलं असेल तर त्याला पुरावा काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यानंतर पंढरपूर लाईव्हनं ती जमीन सदर जमीन मोजायला गेलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. आत्ता माझ्यासोबत त्या वसतिगृहाचे गृहपाल आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा प्रकार काय घडला होता ते. सर, तुमचं नाव आणि हुद्दा सांगा. मी रमेश मलिनाथ माळी, गृहपाल मुलांचे शासकीय वसतिगृह पंढरपूर येथे कार्यरत आहे. तर नियमाप्रमाणे 14 जानेवारीला मोजणी व्हायची होती, पण तांत्रिक अडचणीमुळे ती 4 फेब्रुवारी घेण्यात आली. आणि आज सकाळी शासकीय मोजणीसाठी त्या स्थळावर गेले असता कुठं गेला होता तुम्ही? टाकळी येथे 443 गट नंबर गायरान जमीन आहे. त्या गायरान जमिनीची शासकीय मोजणी करून ती आम्ही मागणी केली होती. त्या मागणीनुसार ती शासकीय मोजणी करून आणि सर्व विभागाकडून NOC सादर करून अबकडं प्रस्ताव तयार करावा लागतो. अबकडं प्रस्ताव तयार झाल्यानंतर ती शासकीय जमीन आमच्या नावावर होते. मग त्या प्रक्रियेमध्ये शासकीय मोजणीचा हा प्रकार होता. मग त्या शासकीय मोजणीसाठी 4 फेब्रुवारी तारीख दिली होती आणि त्या तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही सर्व कर्मचारीसोबत हजर होतो. आणि शेजारी यांना सगळ्यांना नोटीस दिल्या होत्या, पण ते ग्रामपंचायत आणि ह्यांना ग्रामसेवक सरपंच त्यांना याची कल्पना नव्हती. आणि ते अर्जामध्ये शेजारपाजारींचा फक्त उल्लेख होता, सरपंच वगैरे बाकीचं ग्रामीणचा उल्लेख नसल्यामुळे ती आम्हाला देता आली नाही. आणि तिथं शेजारी 442 441 त्या गटातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या की शासकीय मोजणी खाजगी व्यक्ती करतोय का. आम्ही त्यांना समजावून सांगितलं की खाजगी नाही, हे शासकीय मोजणीच आहे आणि शासकीय कार्यालयासाठीच काम चालू आहे. तर त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले आणि आम्हाला मोजणी मान्य नाही असे प्रकार केले. पण कोणतीही आम्हाला दमदाटी झाली नाही. आणि जे आम्हाला विरोध करत होते त्यांनासुद्धा येऊन सरपंच साहेबांनी समजावून सांगितलं. आणि हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा ग्रामसभा घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे काम करूया आणि पुढील मोजणी पुढची तारीख देऊया असं ठरलं. एवढाच विषय आहे. बाकी दमदाटीचा आणि आम्हाला दमात घेण्याचा वगैरे काही विषय झालेला नाही. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे आता की सरपंच किंवा नेते मंडळी जी विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे आहेत, माजी आमदार प्रशांतराव परिचारक आहेत, सरपंच आहेत आणि अजून 1-2 व्यक्ती ज्यांचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत की तुम्हाला दमदाटी वगैरे केली, असं काय घडलं होतं का? नाही, योगायोगाने ती तारीख आचारसंहितेमध्ये आली आहे, पण ती शासकीय काम आहे आणि ती पहिल्यापासून 1 वर्षभरापासून ते कार्यरत आहे ते काम. आणि शासकीय कामामध्ये राजकारण करू नये असं माझं मत आहे. आणि तसं काय घडलं होतं का? नाही, शासकीय कामामध्ये अडथळा झालेला नाही, फक्त विरोध दर्शवला होता ते सामान्य आहे. आणि त्याबद्दल आम्हाला शेजारी गटाचे शेजारी ग्रामस्थांनी या मंडळीने काय विरोध? नाही, राजकारण मंडळाकडून आम्हाला कोणताही त्रास नाही आणि आमची कोणाबद्दल ही तक्रार नाही. उलट त्यांनी आम्हाला समजावून घेतले आहे. या वसतिगृहाचे आता संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितले आपल्याला की नेमका हा प्रकार काय घडला होता. नेमकं
आत्ता आम्हाला समजलेल्या माहितीनुसार यांनी ज्या ठिकाणी जागा मोजणीसाठी बघण्यासाठी गेले होते त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना काहीही माहिती नव्हती, त्यामुळे यांना विरोध झाला होता. परंतु लक्ष्मी टाकळीचे सरपंच स्वतः त्यांनी ही माहिती घेतली आणि त्यानंतर त्या ग्रामस्थांनाही समजावून सांगितलं आणि त्यांनी आत्ता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आणि यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सरपंचांनी स्वतः अजून काही जागा असली तर आम्ही देतो असंही सांगितलं. यावरून एक मात्र सिद्ध होत आहे की यामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे किंवा विद्यमान सरपंच ढोणे यांचा काडी मात्र काहीही संबंध नाही. हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे आणि हा सर्व प्रकार कदाचित माजी सरपंच संजय साठे जे आहेत यांना माहीत नसावा, त्यामुळं की आणखी काय कारणामुळं त्यांनी ही पोस्ट केले हे येणाऱ्या काळात सिद्धच होईल. तोपर्यंत राजकारणाच्या ठिकाणी असावं, विरोधाच्या ठिकाणी विरोध असावा, परंतु तो बिनबुडाचा नसावा, एवढं मात्र पंढरपूर लाईव्हच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बोलू इच्छितो. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.